आई, आपली साक्षी खूप समजूतदार आहे. फक्त तिला कोणीतरी नीट समजावून सांगण्याची गरज आहे. मी आली आहे ना, मी बघते तिच्याशी बोलून. हा, तू काळजी करू नकोस. आलेच मी. घरच्यांना जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं. मला जे सांगायचंय ते तुला माहितीच आहे. तुला समजवण्यात आम्ही उगाच तुझा वेळ वाया घालवतोय. हो ना? आमचंच चुकलं. तुझ्या आयुष्यात आम्ही आमची जबाबदारी शोधत बसलो. आम्ही त्या साक्षीला शोधत राहिलो जिने लहान असताना IPS होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. राज, आता फक्त राज साक्षीचं आयुष्य आहे हे आमच्या लक्षातच आलं नाही. राज शिवाय तुझ्या आयुष्यात दुसरं काहीच नाही असं जर तू ठरवलंच असशील तर खरंच सॉरी, तुझा वेळ घेतला. येते मी. बाय. आणि स्वतः जाऊन तिला समजाव. आणि मला खात्री आहे रेव्यानी ती आज सगळ्यातनं बाहेर पडेल आणि तिचं आयुष्य नव्याने पुन्हा सुरू करेल. खरंच असं होईल? खरंच असं होईल. ट्रस्ट मी. जवानाला आमच्या आठवणीत नाही म्हटलं. मेजरने तरी आता जवानाला फोन करून चौकशी करावी. सॉरी मेजर, मी ते गडबडीत फोन करायचं राहूनच गेला. ठीक आहे, पण शिक्षा म्हणून तुला मला भेटायला माझ्या घरी यावं लागेल. येणार ना? हो, लवकरच येईन. मी काय म्हणतो, आजचं लंच आपण एकत्रच घेऊ. हो, मी वाट पाहतोय. ठेव फोन. बाय. ओव्हर अँड आउट. ओव्हर अँड आउट. विक्रम, तू हे घर विकत घेण्यासाठी राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे शेअर्स गहाण ठेवलेस हे भैयासाहेब आणि साईमांना माहिती आहे? माहिती आहे. म्हणूनच काल साईमा इथे येऊन गेले. साईमा इथे आल्या होत्या तुम्हाला भेटण्यासाठी, हे घर बघण्यासाठी? असं वाटतं तुम्हाला निर्भय? साईमा इथे एवढ्याचसाठी आल्या होत्या की आम्ही शेअर्स गहाण ठेवून हे घर विकत घेतलंय हे त्यांना अजिबात आवडलं नाही आणि आपली नाराजी व्यक्त करायला ते इथे आल्या होत्या. अर्थातच त्यांना भैयासाहेबांनीच इथे पाठवलं असणार. आपण केलेली कुठलीही गोष्ट त्यांना आवडतच नाही, त्याला आपण तरी काय करणार? विक्रम, साईमा काय म्हणाला ते सांग. त्या म्हणाल्या की आम्ही हवी ती किंमत देऊन तुमच्याकडचे शेअर्स परत घेऊ. किंमत बोला. हे सुद्धा संपत्ती सम्राटांनीच सांगितलं असणार. कारण भैयासाहेब शेअर्स मिळवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात ना, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. म्हणजे तुमच्या बाबतीत रणवीर राजांनी? नाही विक्रम, तू समजतोयस तसं खरंच काही नाहीये. पण तुमचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतो. काय झालं भैया, बोला. तुझं आता जे काही बोलणं झालेलं आहे ते सगळं ऐकल्यावर माझं असं ठाम मत झालेलं आहे की पोलीस ऑफिसर बनण्यासाठी तुझी पात्रताच नाहीये. तुझ्यासारख्या स्वतःचा विचार करणाऱ्यांना, स्वतःच्याच भावना कुरवाळत बसणाऱ्यांना पोलीस युनिफॉर्म अंगावर चढवण्याचा अधिकारच नाहीये. अरे त्या दिवशी मला अगदी कौतुकानं सांगत आली होतीस, मेजर माझं सिलेक्शन झालं, मेजर माझं सिलेक्शन झालं. पण त्या सिलेक्शन कमिटीवर मी असलो असतो, तुझी ही बाजू जर मला आधीच कळली असती तर तुला सिलेक्ट करण्याऐवजी मी रिजेक्ट केला असता मला असतो. गेट आउट, गेट आउट.